यांचे भक्त शिष्य आदरणीय ज्ञानदेवबुवा मिस्त्री आम्हा दोन मुलांच्या मंडळाच्या वतीने मंडळाचे मनपूर्वक आभार मानतो। तिथे जमलेल्या माता भगिनींचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी जमलेले भगतरसिक थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन या कार्यक्रमासाठी उपस्थित या भगतरसिकांमध्ये काही भजनी बोल असतील, कव्वालीवादक, तबलावादक, नाट्य यांचे मनपूर्वक आभार मानतो। महाराष्ट्राचा आराध्य मी नाहता गणपती गजाननाचे मी नतमस्तक माझी नामदेवता स्वयंभू विमलेश्वरांचा आशीर्वाद घेऊन सत्याचा वाणी श्री सत्यनारायण याच्या चरणी नतमस्तक आणि देवी भवानीचा आशीर्वाद घेऊन त्याप्रमाणे संपूर्ण जगताच्या मातेवर हे नाम गणपती बालक जास्ती हे होतो हेलो हेलो बेस किती हेलो हेलो आता लेवल वाढा हेलो 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 दादा या ठिकाणी सर्वप्रथम मुलांची अतिशय सुंदर असं बारीचं सादरीकरण बुवानी बरंच काय काय सांगितलंय, पण प्रथमतः ज्या हेतूने आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी बोलवलंय ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण। आणि त्या नामस्मरण करता करता काही दोन चार गोष्टी चांगल्या देण्याचा प्रयत्न आम्ही दोन्ही बुवा नक्कीच करणार। डबलबाजी होणार, मनोरंजन होणार, कोणी दाबाया देऊ नका। माझी सवय अशी आहे समोरच्या लोकांबरोबर बोलत आपण बारी करायची, कोणाला दुखवायचा नाही। पण अतिशय सुंदर असं बुवांचं सादरीकरण कारण बुवांचं वय वर्ष 52 आहे आणि गेली 35 वर्ष बुवाला भजनी क्षेत्रात आहेत। त्या ठिकाणी संस्कार आमचे संस्कार आम्हाला त्यांना दिसले पाहिजे नाही का, कारण उगाच काहीतरी त्यांना बोलून फक्त तुमच्या टाळ्या मिळवण्यासाठी आपण त्यांना काहीतरी बोलायचं ह्या संस्कारात आम्ही नाही वाढलो बुवा। कारण जयराम बुवा घाडीवाकर स्वर्गीय भजन महर्षी जयराम बुवा घाडीवाकर यांचा बुवा मी नातू आहे आणि त्याची तुम्हाला पूर्ण कल्पना आहे, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी मनोरंजन होणार। पण प्रथमतः त्या भगवंताचं नामस्मरण आपण ज्या हेतूने करायला आलो ते नामस्मरण प्रथमतः या ठिकाणी झालं पाहिजे। देवाचं संत परंपरेतील वारकरी मोठी बुवा आदरणीय पाटील बुवा हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आशीर्वाद घेतो आणि भजनाला सुरुवात करतो।
मस्तकच्या ठिकाणी श्री लक्ष्मण रावडाने सन्मान्य श्री लक्ष्मण रावडाने यांच्याकडून भजनाची चांगली सुरुवात केल्याबद्दल 100 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. फक्त टाळ्या तुमच्या असू दे. की हा प्रत्येक मुलाचा टॉनिक आहे. तुम्ही पैसे नाही मागा दिला तरी चालेल, कारण पैशासाठी भजन करणारा, कारण जो आपला संसार नाही का, एक आवड आणि परमेश्वराची भक्ती जर साधण्याचा एकमेव मार्ग म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण. आणि त्यासाठी पैसा कोणी नाही दिला तरी चालतो, पण टाळी तुमचं महत्वाची होत. आणि तुम्ही समोर जो बसला त्यांच्यावर सगळं तो गेमा तुम्ही व्हापा नको समोर. हे गावोगावी जाऊन महिना ऐकणारे तुम्ही आज तुमचा ह्या सगळं कार्यक्रम घेतो तो सगळं तुमच्या हातात आहे. सगळा कसं सक्सेस होतो काय करतो, कारण तुम्ही रणरागिणी आहात, दुर्गेचा अवतार असतो. आज भैरी भवानी तुमच्या रूपात काही काही बसली असतात. कारण मागा देवाशपथ सांगते आज प्रत्येक लोक ह्या जागृत देवस्थान किंवा माझ्यावर काय काय आरोप केला, गुरु विरोध, तेव्हा लाईट गेली, पाऊस पडलो, म्हणजे गृहात ताकद किती आहे बघावी. गुरविलो म्हणता पाऊस पडलो, कारण गुरुवाच्या स्वागताक वरून राजा हजर झालो. ह्यांच्या स्वागताक किती नाही पाऊस पडलो. आणि जेव्हा हे स्टेजवर पेटी लावला नाही, लाईट गेली. आता लाईट गेली त्याच्यात माझं दोष काय हो, मी वाईट नाही का. देवाकच वाटला असा बघा, ह्या काळोखात झोप करू दे, काळोखात बुवा करू दे. काय म्हणजे बुवा तुमच्या भजनाची मोजमाप साक्षात भैरी भवानी करत होती की हे करू शकतात का सादर, कारण वय वर्ष 52. मी त्या विषयावर बोलत नाही, पण खरोखर जे आरोप बुवा केला तुम्ही माझ्यावर की तुमच्यामुळे ह्या सगळ्या दोन गोष्टी झाल्या, त्यामुळे थैसूनच मुतून गेले. तरी भैरी सांगितलं, भैरी म्हटलं तुझी आता माझ्या गुरुवाची सगळी इज्जत म्हटलं तुझ्या हातात. तुझं जर सत्वाची असशील
तर ह्यांचा भजन सत्यपरत लाईट जो देव तुझं लाव आणि देवाशपथ जागृत देवस्थाना मका प्रचित दिली म्हणून मगाशी पुन्हा बसोजारी देवळात गेलेले हे तकलीफ तांदूळ जे काढले ते तिचा आशीर्वाद आहे. त्यामुळे तिचा आशीर्वाद ह्या गुरुवाबरोबर काय कमी करत आणि गुरव काय आहो गुरव काय नारळातो वाटे घरी बाकी काय गुरव कोंबडा लागता नाही लिंबवाची कामा गुरुवाकडे होत नाही. पण हा शंभू महादेव साक्षात शंकर तो गुरुवाशिवाय आंघोळ पण करीत नाही. कारण गुरुवान टकलेर पाणी ओतल्यावर त्याला पावता बाकी कोणा ती परमिशन नाही शंकराला एवढं भाग्य गुरुवांचा. अतिशय सुंदर बुवानी संस्कार वगैरे सांगितले चांगली गोष्ट. पण गजराच्या माध्यमातून कारण भारूड पण सांगायचंय त्या ठिकाणी आणि भारूड आज या भजन क्षेत्रात भारूड कुठेतरी लोक पावत चालले. पण आज बुवांच्या सोबत आज साथ संगत करताना आज खूप आनंद होतो की बरेच वर्ष आम्ही एकत्र भजन करतो पण काहीतरी चार गोष्टी शिकायला मिळतात आपल्या ज्ञानदेव मेस्त्री बुवांकडून. फक्त मी त्यांना घाबरते की त्या म्हणजे ते मगापासून बुवा दाखवतात की मी काहीतरी त्यांचा करी नाही बोलते बुवा कारण मी मेले तुमका घाबरू नाही आधी. कारण सुतार जोडी का सुतार म्हटल्यावर हत्यार हात सुताराची बरीचशी सुताराचा रंदो जर माझ्यावर मारला नाही हो जोडी घेतल्या किती बारीक झाले बघा जो बाजूची लोक का बुवांचा मुलगा पण बुवांना साथ संगत करतो तबल्यावरती बरोबर. आता एवढी खात्री आहे पण आजकालची पिढी ह्या भजनाकडे वळली नाही बघा. आजकालची पिढी मोबाईलच्या युगात मोबाईलच्या जमान्यात प्रत्येक जण मोबाईलवर आहे त्या का भक्ती करून मिळत नाही. पण आज आमका समाधान बुवाने आपल्या चिरंजीवा उठवला नाही व असं उठवता नसतं बाबा काय उठवतात तेव्हा जेव्हा आपल्या एखादी पोरगी वेगळी होऊन येतात बघा तेव्हा सांगतात बाबू नाव सांग तुका उठवीत नाही मग बाबा म्हणता पप्पा माका उठवता नाही ते माझे दोन दिलं ते बघा तो माणूस पुत्राचा करतो आणि ह्यो खरो दिला. समाधान वाटतं की आमका खात्री आहे की ह्याच्या पुढे आम्ही जगला वाजला जर ह्या जग सोडून गेला तर ही पेटी माझी झिली कुठतो नाही. तो म्हणत पप्पांचा सामान म्हटला भजन केला नाही कोणाला तरी खायच्या तरी बुवा घरी ती बाबा भजन चालू कर. नाही तर आजकाल परिस्थिती काय बापूस गेलो सामान ऐकला आणि बापसाच्या पेटीचा पेटी किती मिळत पेटीचे पैसे किती गावतील 60-65,000. मग वाचत्याचा विचार करू बाबा तू जेवढं माझ्या बापसाच्या भजनात जे पक्वाद वाजवलं तो पक्वाद तुझं होतो की पप्पांचं होतो आधी तबल्यावाल्या विचारी तू डाग्या तबला वाजवतोस तर पप्पांचा होता की तुझा होता. अशी सगळी करीता टाळ बिळवाले सगळे म्हणजे विषय वेगळे त्यामुळे हरकत नाही बुवानी चांगले विषय मांडले. फक्त मनोरंजन म्हणून बुवानी माझ्यावर बोलले आणि धमकी दिला नाही की दुसऱ्या बारी शिस्तीत कर नाहीतर तुला काय करीत ना बोल बरं मी बारी दिलंय तर तुमका असं काय फाटफट होणार. आता वाजलेच 1:30 वाजलो मागा अजून 1.5 तास जातो आणि सकाळी बुवा प्रातः काळ असते बुवा तुम्ही संप्रदायात येता की सकाळी 3 वाजता जर तुमच्याकडे भजन आलं तर ते फक्त परमेश्वरासाठी भजन करावं असं नाही का. कारण दुपारी प्रातः काळ चालू त्यावेळी फक्त परमेश्वराचं नामस्मरण करायचं असतं. या अडचणी त्या गावलेले त्यामुळे काय काळजी करू नको प्रथम त्या भगवंताचं नामस्मरण करूया आणि नक्कीच मनोरंजन तर करणार त्यात काय वाद नाही. कारण भक्तीमध्ये भजन भ म्हणजे भजावा ज म्हणजे जपावा न म्हणजे नमावा परमेश्वराजवळ भजन सेवेतून नतमस्तक होणे त्याचं नाव भजन. कारण कलियुग काय सांगते बघा सगळी युग गेली आता हे कलियुग शेवटच्या टप्प्यावर आहे बघा. आणि या कलियुगात जर आपल्याला तारून जायचं असेल तर एकमेव नाव म्हणजे ते फक्त रामनाम. ते रामनामाशिवाय पर्याय नाही बघा. म्हणून या ठिकाणी प्रथमतः भजनाला सुरुवात करू. भवानी गतीला तेवढ्या मात्र काहीतरी धोंड घेतली किंवा मी तुमच्या एवढा पंडित नाही पण मी साधारण 15 मात्रा घ्यायची प्रयत्न करतो. दोघांत चुकलं तर क्षमा असावी.
Krishna
याठिकाणी शिवाजी लावलं व्यासकडून आणि वैदिक जर आपण घेतल्यामुळे ते 101 रुपयाचं बोलवलं असं पारितोषिक लावलं धन्यवाद. फॅन आहेत ते युट्यूबच्या मार्फत खरोखर एक समाधान वाटतं अशी लोक ज्यावेळी भेटतात. या ठिकाणी सर्वांनी सुनीलजी लावलं व्यासकडून 101 रुपयाचं बोलवलं असं पारितोषिक आलं धन्यवाद. त्याप्रमाणे आदेश लावलं व्यासकडून या भजनासाठी हे 100 101 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याप्रमाणे कुमार साईश सावंत करकटेवर ठेवलेले रूप धन्यवाद. या ठिकाणी साईश सावंत यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं. खूप आनंद होतो कारण अशी लोक भेटतात बुवा तुमची गाणी आम्ही सर्व युट्यूबच्या मार्फत ऐकतो. आता ही एक फरमाईश आहे करकटेवरी साक्षात हवा भंगा करकटेवरी ठेवले रूप विटेवरी. तो अभंग एवढा प्रसिद्ध झाला आज आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर बेंगलोरला करकटे अभंग गायला आणि खूप त्यांना त्याची वाहवा मिळाली. अतिशय चांगलं कंपोजिशन झालेलं आहे. त्यामुळे काही विषय वेगळा नाही किंवा सर्वांचे आभार मानतो. तर या ठिकाणी थोडी फक्त तब्येत खराब आहे आमच्या रावराजांना माहिती आहे मगाशी आल्यावर कारण सततचे कार्यक्रम आहेत प्रवास आहे आणि कुठे आवाज गाणाऱ्याला आवाज सांभाळावा लागतो. त्यामुळे कुठेतरी थोडासा स्वर हल्ला तर तेवढं फक्त क्षमा करा. हलणार नाही याची खात्री मला तुम्ही देतो पण क्वचित आवाज लागला नाही कुठे अतिशय सुंदर परमेश्वराचं रूप परमेश्वर साक्षात आपण परमेश्वराची भक्ती का करावी देवाने अतिशय सुंदर असं या ठिकाणी प्रबोधन केलंय आणि भजनाच्या माध्यमातून देवाने अतिशय सुंदर काही गोष्टी सांगितल्या त्या नक्कीच आपल्या समोर मांडणार आहे. पण प्रथमतः आपण परमेश्वराचं नामभजन करण्यासाठी करतो हे बुवा आपल्याला कळायला पाहिजे नाही का. वास्तविक तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्याच वयात म्हणजे बुवानी स्वतःचं वय सांगितलं आणि तुम्ही आणखी वय म्हणतात काय वाजवतात. स्वतःचं वय 52 वर्ष सांगितलं 35 वर्ष भजन सेवेत होते आणि 24 वर्ष डबलकारी क्षेत्रात 35 आणि 24 झालेले 5 वर्षात तुम्ही केला नाही स्वतःची. अरे कौन कहता है बुरे इश्क नहीं करते बुरे इश्क करते हैं लेकिन उन पे कोई शक नहीं करता. गोड माणूस आहे हो कारण आपला कोकणी माणूस मालवणी माणूस म्हणजे फणसासारखा असतो नाही का. बाहेरून काटे भरको फणस असता बघितला म्हातारे भरक्या फणसासारखं असता बाहेरून काटे सगळे पण फास्ट कुठून हात घातला तो काय घरे गोड गोड मधुर आहे गोड असे तसे आमचे बुवा. त्यामुळे ह्यांना बोलून मला भीती वाटत व्हायचं. बाकी सगळे त्यांची हत्यारा परवाडली पण वळंबो माका परवडत नाही. जर वळंबो लावून जर ताशीत गेले तर अतिशय सुंदर काही गोष्टी सांगितल्या. तर प्रथमतः बुवा परमेश्वर आपण कुठे शोधतो नाही का. आपण मंदिरात जातो आपल्या कोकण मधल्या कोण पिशेत नारळ टाकून रामेश्वरात चाललो कोण कुणकेश्वरात चाललो पिशी घेतला आणि वाटेक लागले आणि पण साक्षात परमेश्वर हा खय. एक गाणं तुमच्या समोर सादर करतो. शोधून शिरला जीवा तारे साध तुला जीवा
फक्त साक्षात परमेश्वर होता रे ज्याने तुम्हाला जन्माला घातलं नाही का ते म्हणजे आपली माता आणि पिता आपले आई वडील प्रथम परमेश्वर आपले आई वडील आहेत लक्षात ठेवा बाबा ऐका काय सांगते का देव कोण ते काय म्हणते तो सांगा त्याचे भरवसे नाही देव कोणी त्याला हे रमेश देव सांगा कसा कोणता खरोबर मुलं ही देवाघरची फुलं त्या आमच्या काळात होती कारण ते आपलं दोष नाही कारण कोरोना तो महामारी काळ गेलो नाही का पूर्वीच्या त्याच्या कोरोनाच्या अगोदर आव सांगायचे आपल्या जिल्हा बाबा मोबाईल बाजून ठेवणे अभ्यासात तीच आव कोरोनाच्या काळात त्या झिला कुमाची पोरा उठ तो मोबाईल घेणे अभ्यासात बस ऑनलाईन लेक्चर त्याच्यात ते कसं पडले आता ह्या मोठा त्याचं व्यसन लागलेलं लक्षात ठेवा ह्या व्यसनात बाहेर येताना खूप नाकी म्हणून मोबाईल पोराकडे देऊ नको आणि मोबाईलवर दिला तरी त्याच्यावर लक्ष ठेवा कारण सगळ्या गोष्टी त्याच्यात आजकाल मिळतात रेडीमेड सगळा म्हणजे पोरग्याचाच नाही पूर्वीची म्हणजे आता पूर्वी तो महिला झाली असतील बघा सकाळी तो रंगी अंगण सारवायचा खळा सारवायची नाही काय आणि त्या चुन्याचा पाणी करून बोटाची टिपक्याची रांगोळी काढायचो आताची कोणा आताची सकाळी उठताना आधी मोबाईल त्या टिपके जोडतात ती परिस्थिती आता कारण काय बदललाय बुवाने सांगितलं काल आहे तसं नाही पण बुवा किती बदलावा आपण नाही का ते आपल्या हातात असतं बुवाने सांगितलं पैशाचं काय बुवा पैशासाठी पैसा नाही कारण ही काय ही लक्ष्मी आमच्या गुरुजी प्रभू हजान नेहमी सांगतात ही लक्ष्मी आणि एक आपली गृहलक्ष्मी ह्या दोन लक्ष्मी जर आपल्याला प्रसन्न असतील तर आयुष्यात कोणाला जवळ हात पसरावे लागणार नाही एवढं लक्षात ठेवा पण मी ह्या लक्ष्मी कारण ही लक्ष्मी म्हणजे ही अवदसा ही साधारणची नाही ही भल्या भल्या ढेका बरोबर लावतात पण आपली गृहलक्ष्मी म्हणून घरच्या लक्ष्मीची भजना घेताना कधी आदल्या दिवशी कोण गणित नाही देवाच्या प्रसंग जिल्हा पाठवला ना आजार बुवाने काय ते सांगितलं की पैसे नाही दिले तर औषधे कंप्लेंट करतात ह्यो माझं नसून आहे औषधात काटा ह्या झगाट केवढा आता बघा एका औषधे माझ्या पुण्यात जरी असं उभं तरी माझा घाम येतात हे काढ पप्पा पैसे काढ औषधे जाऊची गरज आहे का सकाळी आठपडी कलचा जागा डबल मारी होती एका सकाळी 11 वाजता उठून घेतले म्हटलं जो उठवतो नाही तो पण कल त्याचे 200 रुपये देऊचे राहुलं होतं मी काय त्याला बक्षीस गावलेला झोप येतात पप्पा 200 देवा कारण मी माझ्या मुलाला मित्राप्रमाणे ठेवलो नाही का त्याच्याबरोबर बाप म्हणून राहिलो नाही म्हणून तो आज माझ्यासोबत सगळ्या गोष्टी पुढे जातो आज सीबीएसई म्हणून 10 वर्षात एका बाहेर काढले 10वी परीक्षा झाल्याशिवाय ह्या नादात लागू नको ह्या भजन साधारणचा काल नाही भल्या भल्या घराकडे बसवला पण 10वी पुरी झाली आज त्याची 10वी पुरी चांगलं शिकतात कापसापेक्षा चांगलं 2 पुस्तकं जास्त शिका कापूस ग्रॅज्युएट झालो ते तो विचार कर ऐकलं ही गृहलक्ष्मी कधी आपण कळ काढीत नाही घरच्या लक्ष्मीची सुतारात काहीतरी केला वाटतं हा असं म्हटलं तर चाला अगदी तिची जर कळ काढली नसत ना रात्री जर काय भानगड झाली नसली तर नवरा डब्याकडे वाचता तर अगदी सकाळी सोडून गेला की आपण चाललास टाटा चाललास टाटा आणि जर का रात्री बसून काय भानगड झाली नसली किती सांगले गो जातोय एक नाही 2 नाही 7-8 वेळा ऐकून घेत जातोय गो कारण पीठ मीठ मळून देता ना हो जातोय 7-8 वेळा ऐकून घेतली का फडकता हो रात्री भेटायला तुम्ही झोपा भीतीकडे तोंड करू अशी परिस्थिती आपल्याला म्हणजे काय तिकडे साधारण वाटलं नाही तुम्ही वाटतं हे सदरे बिरे घालविले गळ्यात ते एअरफोन टाकून दिले काय बुवा नाही बाबा परिस्थिती वेगळी आहे बंगला आमका सकाळी काय करून कोण गावत नाही नाश्ता बिष्टा ऐसून गेला उपाशी होता देवाच्या प्रसंग म्हणून बुवा आजकालची परिस्थिती कशी आहे लक्षात घ्या पूर्वीचे दिवस सगळे गेले आता पूर्वी मला सांगा कुंकुवात कोण लावतं नाही लावत कोण कुंकू नाही का साडी तशी टिकली
तिने मात्र या औषधाची पाठी बसली बघा, कपाळाटी कुंकू लावून. देवा शपथ कुंकुवा काय म्हणजे त्याच्या कपाळावरती भलं मोठं कुंकू. ते का लावायचे कारण जेवढं कपाळावरती मोठं कुंकू तेवढं आपल्या नवऱ्याचं आयुष्य मोठं आहे. काय पती हा परमेश्वर, पती हा खरा स्त्रीचा दागिना आहे. त्या माझा बायकोने एकदा ऐकला, तो म्हणालो लोकांचा लई डाग लावतो. तो म्हटलं काय हो, नाही ना म्हणून पती हा परमेश्वर, पती हा खरा स्त्रीचा दागिना. म्हणलं होय, पती हो दागिना होता. तुम्ही म्हटलं लोकांना सांगा, माका म्हटलं पहिले मोहन माळ करून द्या. तिथं काय सांगा हो म्हटलं, अगो तुला काय माहिती मोहन माळली तू चपला हात. म्हटलं हो मोठं एवढं दागिनं तुझ्या जवळ असताना तुका गरज काय दागिन्यांची आणखी. पण ती हुशार हो त्याच्यासारखी. तिने काय सांगितलं हो म्हटलं तुम्ही सांगताच तर बरोबर हा, पती हा परमेश्वर मागा मान्य, पती हो तो दागिनो हा मला सगळा मान्य. पण मागा सांगा एखादा वेळ प्रसंग येलो आणि आपल्याकडे दागिने जर असले चार, एखादी चैन असली, एखादी मोहन माळ असली, तर खायला तरी सोनाराकडे जाऊन ठेवली तर 4 पैसे गावतील. तुमका मागा सांगितलं तर कोण फुटकी कवडी तरी देत का. अशी परिस्थिती आहे. बाकी जास्त काय त्यावेळी, कारण टिकलीचा विषय राहिला बघा. कारण कुंकवा जेवढं सामर्थ्य होतं, जेवढं कपाळावरती मोठं कुंकू तेवढं आपल्या नवऱ्याचं आयुष्य मोठं नाही का. पण आता ही टिकली साडी घालते तशी टिकली ज्या कलरची नाही काय. बरं टिकली काय की गम असेपर्यंत कपाळात ठेवली, नाही तर ती कधी पडता समजत नाही. हो आमच्या घराकडे तुमचा नाही सांगत, पण माझ्या घराकडे परिस्थिती बाथरूमात गेली, पिंपाक चिटकवला, सौभाग्यवती भाऊ तरी चिकाटलो बाथरूमात. तशी बाहेर आरशाकडे कधी कधी आरशात चिटकवता सौभाग्यवती भाऊ. देवाशब्द सांगते तुमका, आमच्या घरात एक जुना बोर्ड आहे लाईटीचा, जुना म्हणजे कधी पण त्याला शॉक लागू शकतात. त्या बटनात ती चिटकवता सौभाग्यवती भाऊ. गेलो नाही शॉक लागून तर. अशी परिस्थिती आहे. सांगण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत, पण नक्कीच हसवत हसवत आपण मजा करत या ठिकाणी रूपाचा अभंग होतो. कारण ज्यासाठी आपण परमेश्वराचं नामस्मरण करतो ते काळाची गरज आहे. कारण कलीचा अवतार काय, एका हातामध्ये ती पकडली आणि दुसरा हात आपल्या लिंगावरती आहे. या 2 गोष्टी जर आयुष्यात आपण कंट्रोल केल्या तर कुठे कमी पडणार नाही. मोक्षाच्या मार्गासाठी बघा 184 योनी फिरून हा शेवटचा जन्म मनुष्य जन्म आपल्याला लाभलाय का. मनुष्य योनीत आपण जन्म घेतलाय का, कारण याच्या अगोदरच्या जन्मामध्ये कोणाची ओळख नव्हती. कोण आई, कोण बाप, कोण बहीण, कोण भाऊ, कोण परमेश्वर ही ओळख नव्हती बघा. पण या जन्मात परमेश्वराची ओळख काय दिली, कारण इतर जन्मामध्ये जी केलेली पाप त्याचं प्रायश्चित्त करण्यासाठी हा परमेश्वराने हा मनुष्य देह जन्म दिलाय. आणि या जन्मामध्ये तुम्ही परमेश्वराजवळ जावं. परमेश्वराजवळ जाण्याचा सोपा मार्ग म्हणजे हे राम नाम. जर या 184 योनीमधून आपल्याला मोक्ष प्राप्त करायचा असेल तर 2च गोष्टी फक्त राम नाम. या राम नामाच्या आधारावरती आपण तळून जाणार आहे. या ठिकाणी रूपाचा अभंग होतो.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आता मी महेश्वर आवडे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आदरणीय पांडुरंगजी साधक यांच्याकडून हे 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलं. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बरेच काही विषय या ठिकाणी मांडले. महिलांबद्दल विषय खरं आज महिला आहेत नाही का, म्हणून आम्ही पुरुष मंडळी हा जगाचा रंगमंच बघतो. हे सत्य आहे, तिवार सत्य आहे, मान्य करावं लागेल. पण पूर्वीच्या काय जर 10-15 वर्षापूर्वी, जर 10-15-20 वर्षापूर्वी बघितलं तर कोणाला चिडू नको हवा नाही का. लेखी काय जन्मात नाही घातला नाही तर परिणाम असो झालो. आजकाल जवळजवळ 30-40% पोर असेच होत लग्नाची बाहेर कुसले झालं पटला बरोबर. त्यावेळी आपण स्त्री म्हणून हत्या करायचो नाही का. सोनोग्राफी केल्यावर चेडू झील आता सिग्नल ते का दिसायचा चेडू असला. पण एक लक्षात ठेवा, झील आणि लेख बापसाची, झिलाचं लक्ष बापसाच्या पैशावर असतात, इस्टेटीवर असतात. लेख नाही काय घेतो. पण ज्यावेळी आपल्या औशी बापसावर ज्यावेळी संकटीला असं समाज लेखी पहिली धावत येतात पदर पोचून ती आपली लेख असतात. लक्षात ठेवा, जर पैसे पडले तर स्वतःसाठी तरी काळे वाजवा. प्रत्येकाच्या रूपात मामी शोधणार शेवटपर्यंत. बहिणी भावानी माझी खै बसली होती, तुमच्या एकात येऊन बसली शेवटी, कारण गुरु वाहन ऐकला. गुरुवाचा ऐकली देवी ऐकली बरोबर. सत्वर म्हणजे आज प्रत्येक इलोत मागत आहे देवा शपथ सांगतोय. फक्त नुसतं बाहेरसून दाब घातलंय मागा सांगा. आपण अशा गोष्टी होत हो. श्रद्धा लागता परमेश्वराजवळ. श्रद्धेने हात मारले देवी म्हटला हो तो काळो थांबवा, कारण काळो करत लावलेलो होतो. काळो झालो तर तुझा उत्सव देवी तुकाच करून घेऊतो. त्याच्यामुळे पुन्हा पूर्वरच रूपातील तुझं प्रत्यय हे दाखव. शेवटी तिने कृपा आशीर्वाद प्रसाद दिला का झाला. तर एकदा लाईट दिल्यामुळे ते म्हणतात वा तुझं पाय पण चांगलं. ते ग्रस्त बसले जायचं तुझं पाय पण चांगलं असा नसता हुआ. आणि तुमच्याबद्दल तरी कधी वाईट काही चिंतणार नाही, कारण ते आपले संस्कार नाही आता. आज जोडीवाल्या जर खरोखर सांगतो ह्यांच्या जागेत दुसरं असतं ह्या सांगा होता. एक शब्द जरी शेजारचं लोक मिळालो ना बास अख्खी बारी सगळी म्हणून समजा. कारण तो काळ होतो पूर्वीचा सगळा गेला. आता खरोखर म्हणजे आमका पण मला पण आता मागाजवळ 20-22 वर्ष झाली भजन क्षेत्रात. हे डबलवारी क्षेत्रात 20 वर्ष मागा झाली. पण आता भीती वाटतं नवीन वर्गांवर भजन करू का, म्हणजे काय बोलून जात होतो. ते मगाशी पैसे म्हणतात ते चांबडा सोडून टाकेल व चांबडा आधी शिवतं का अंगावर बघावं. हा आणि माझा चांबडा सोडून तर लागला आणलेलो तुका जवळ काय येऊन देता. नुसतं बाजून धावत तरी गेलो तरी आडवे होय. त्याचं कधीच बाहेर त्याच्या नादाला लागत नाही. मागितला पैसे पप्पा पप्पा आले. पण ते काय एकदा सांगितलं औषधे तुला पैसे मागायचे तो बाहेर बघू घेऊन आहे. प्रकारे हो माझ्या घराकडे तो माणूस कुत्रा तो घराकडे औषधे पैसे मागतो. लहानपणी औषध सांगितले म्हणालो
पैसे देऊ नको, पोराचे खाऊ पिऊचे लाड कर, पण पैशाचे लाड मात्र करू नको. त्यांनी बरोबर ह्याला आपसा माणूस सांगलं खाऊ पिऊचे लाड. आणि एकदा गेलो दुकानात आईस्क्रीम वाल्याच्या आणि आईस्क्रीम खायला पहिला ओ या क्षणाला दुसरा मागितला, अशी एक आईस्क्रीम त्याच्याकडनं खाला आणि चललो वाटे लागलो. आईस्क्रीम वाला म्हणता ए चाललास काय, पैसे कोण देतो? हो म्हणता कसले पैसे? आमच्या पप्पानी सांगितलेला खाऊ पिऊचे लाड, पैशाचे लाड नाही. अशी परिस्थिती आजकालची पिढी, त्यामुळे काय सांगता येत नाही. कारण आजकालचे आपले उत्सव, आपले वार्षिक सण, आपले वार्षिक उत्सव होताना मुश्किल झाले नाही. काय पोरा घर येत असतील तर ठोक ठोक पुढं पुढं घुस घुस काय करीत असतं. शेवटी त्यांचा देव कार्य काय माहिती नाही. लक्षात ठेवा, आणि ह्या आपण समजावून देऊ गोवा त्यांना. अतिशय सुंदर या ठिकाणी गजराची मांडणी. त्याप्रमाणे मी देखील आज एवढे सगळे भजन रसिक शांत चित्ताने ऐकतात नाही का, एक चांगला विषय या ठिकाणी घेऊन आलो गजराच्या माध्यमातून. बुवानी पण चांगलाच गजर सादर केलाय. बुवानी ज्या गोष्टी सांगितल्यात, चांगल्या गोष्टी सांगितल्या बुवानी तुमच्यासोबत. फक्त बोलावं का लागतं की तुमच्यासाठी बोलावं लागतं, बाकी विषय आमच्या भांडणाचं काय नाही. कारण त्यांच्यावर माझा जेवढा प्रेम आहे म्हणून बुवा इले तुमचे पाय धरले का, कारण मागा तुमच्या देव दिसतात, साक्षात पांडुरंग तुमच्या दिसतात. पांडुरंग पण सावळ होतो नाही काय. अगं साक्षात ते काय मुकुट लावलं तर पांडुरंग त्याच्यात काय फरकच नाही. म्हणजे भाऊ परमेश्वराची उपमा बुवा तुम्हाला देऊन आज साक्षात तुमच्यात परमेश्वर दिसतो. तर मी पाया पडल्यामुळे ह्यो पाया पडत गेलो, पण माका भीती ह्यो पाय बी पडित तर नाही तसं उठून धावतं नाही ना. आपला हा महाराष्ट्र, आपलं हे स्वराज्य आज साधू संतांनी घडवले नाही का. साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन जन्माला आलेला आपला हा महाराष्ट्र. म्हणून प्रत्येक भजनामध्ये, कारण आम्ही जे मनोभाव भजन करतो, माझं एक तत्व आहे बघा, आपण जे भजन सादर करतो ते माझ्या बहिणीने ऐकावं, मी जे भजन सादर करतो ते माझ्या आईने ऐकावं, मी जे भजन सादर करतो ते माझ्या बायकोने ऐकावं. आज भजनात अश्लीलता चालू आहे बघा, जिकडे तिकडे काही कुठल्या लेवलने भजन करतायत. म्हणून महिला वर्ग कमी झालाय नाही काय. महिला वर्ग कमी झालाय का, तर भजनामध्ये अश्लीलता त्यांना काय मिळत नाही. बरोबर ह्यांच्या तोंडात शिरा पडली म्हटलं, ह्यांचं ऐकण्यापेक्षा घराकडे जाऊन आपण सिरियल बघितलेले बरोबर. शनया तर काय बोलते शनया भक्ताचा, एवढी जी पीडा केला त्या पोराला, राधिका मसाले सगळी गोष्टी चालू. छत्रपती शिवाजी महाराजांनी बघा स्त्रीचा सन्मान करायला शिकवला नाही का. कारण साक्षात महाराजांसमोर कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला पेश केलं होतं मावळ्यांनी, पण महाराजांनी काय केलं बघा, त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची खणादाराने ओटी भरली आणि तिला स्वर्गात परत पाठवली. असे माझे छत्रपती शिवाजी महाराज होते नाही का. कारण ज्याला स्त्री आई म्हणून समजली तो जिजाऊचा शिवबा झाला. त्याला स्त्री आई म्हणून समजली तर जिजाऊचा शिवबा झाला. त्याला स्त्री बहीण म्हणून समजली तर मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री प्रेयसी म्हणून समजली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री बायको म्हणून समजली तो सीतेचा राम झाला. सीतेचा राम झाला. सीतेचा राम झाला. आज छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण म्हणून एक गीत आपण घेतो. योग्य आवाज होतो.
ही गोष्टी आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं. आपल्या भारत देशाचं दुर्दैव आहे, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून खरे छत्रपती शिवाजी महाराज शिकवले जावं. फक्त आपल्याला शिकवला तो अफजल खानाचा वध. पण मंडळी विषयाला मी सांगतो, त्या खानाचा वध करताना महाराजांनी त्या खानाचा नुसता वध नाही केला, त्या खानाचा पहिला तब्बल 3 वर्ष अभ्यास केला होता. त्या खानाचा 3 वर्ष अभ्यास केला होता. कसा केला होता? कारण त्या खानाचा बारीक केलं. खानाचा 3 वर्ष बारीक अभ्यास करून ते खान कुठे येणार, खानाला छावणी कुठे करायची, सगळ्या गोष्टीचं नियोजन माझ्या राजाने केलं होतं. ज्यावेळी खानाने विडा उचलला आणि खानाचा साजार आला, महाराजांना कोणाला खान भेटी येतोय. आता त्या खानाला भेटायचं कुठे, तर प्रतापगड निवडला. त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी त्या खानाची छावणी उभी केली. हा म्हणता खान छावणीमध्ये आला आणि येताना सोबत कोणाला आणला, तर सय्यद बंडा सोबत होता बघा. खानाच्या सोबत सय्यद बंडा होता. आता एवढं महाराजांना समजलं खान कोणाला घेऊन आलाय, तर सय्यद बंडाला महाराजांनी निवडला तो जीवा महाले, फक्त आणि फक्त जीवा. नाभिक समाजाचा होता बघा. नाभिक समाजाचा जीवा महालेला निवडला का, तर ज्याप्रमाणे सय्यद बंडा दानपट्टा फिरवण्यामध्ये माहिती होता, त्याप्रमाणे माझा जीवा महाला दानपट्ट्यामध्ये माहिती होता. महाराज घरी फिरायला लागले. महाराजांनी त्या जीवाला बाजूला घेतला. जीवाला सांगताय, जीवा तू माझ्यासोबत छावणी द्यायचंय, पण तू मला नाही बघायचं, त्या खानाला नाही बघायचं, तू बघायचं तो फक्त सय्यद बंडा. त्या सय्यद बंडाला तू लक्ष दे. महाराजांची आज्ञा घेतली. हा ते दोघे इकडे ये. महाराजांसोबत जीवा महाराज छावणी घुसला. आता शिवाजी महाराजांना बघितल्याबरोबर त्या खान तारका उठला. अहो शिवा, अहो शिवा करत राजांना आलिंगन घातलं. पण कट्टी गळा घेऊन आलेला तो खान, त्या खानाने काय केलं, एका हातात पान दाबून धरली आणि दुसऱ्या हातामध्ये खंजीर काढला, राजांच्या पाठीत वार केला. पण महाराजांचं नशीब बरोबर होता. आई जगदंबेचा आशीर्वाद, आई भवानीचा आशीर्वाद अंगामध्ये चिरफत होतं बघा. म्हणून त्या खानाचा वार झाला नाही. पण राजांनी ओळखलं हा खान कोणत्या हेतूने आला आपल्या राज्यात. महाराजांनी काही क्षणापर्यंत विलंब न करता डाव्या हातामध्ये वाघ घातली होती. त्या खानाचा तडागारा मोठा त्या छावणीत बाहेर काढला. खान काय पण खाली पडला. एवढं मात्र त्या सय्यद बांड्याने बघितलं होतं. त्या छावणीमध्ये सय्यद बांड्याने बघितलं खानाचा वध झालेला. त्या सय्यद बांड्याने काय केलं, त्याचा दानपट्टा काढला. मंडळी लक्षात घ्या, त्या सय्यद बांड्याचा दानपट्टा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शिरच्छेद करणार. त्याच वेळी जीवा महाराजांनी त्या सय्यद बांड्याचा हात दानपट्ट्यासहित निकामी केला आणि त्यावेळी त्याच्यामध्ये वाक्य बोलून गेलं. ते वाक्य कोणतं, होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा. या बरोबर गोष्टी आपण सांगितल्याबद्दल अत्यंत तरुण पिढीला या समजणं गरजेचं आहे. म्हणून आपण, कारण पूर्वीचे दिवस वेगळे होते बघा. पूर्वीचे दिवस वेगळे होते. पूर्वी जरी लग्न कार्य जरी करायचे, आता तो राहिला नाही विषय. पूर्वी आपल्या नवऱ्याचं नाव पण घ्यायचे नाही. हा कोणाची हिंमत. अहो चला ना गडे, अहो या ना गडे, म्हणजे त्यावेळी अशी नावा घ्यायची, अहो म्हणायचे. आता ते दिवस नाही होते. आता बाबू, हे जान, हो काय काय असं म्हणलं, हे पिल्लू काय कुत्र्याचा पोळा आता. म्हणजे असे दिवस आता येते. पूर्वी नवऱ्या लाजून 10-12 वर्ष बोलायचे नवऱ्याबरोबर. नवरं पुढे चालतात, ही 10-15 पावला मागे, डोक्यावर पदर. पूर्वीची लग्न तशी होती हो. पूर्वी अनेक मॅरेज म्हणजे काय, लगीन झाल्यानंतर वर्ष आयुष्यभर प्रेम केलं नाही. बरोबर पटाय नाही तिला म्हणायचा. आजकालच्या मुलींना सांगवले तू, अरे त्या काळात ते आम्ही प्रेम केला तर तुमचा जमणार ना. आधी कसा लव्ह मॅरेज लावू बघा, पहिला प्रेम करतात आणि नंतर लगीन. म्हणजे कोणी एकामेका घुसू नको. ऐकला, प्रत्येकाचं नवरो आपल्या बायकोवर प्रेम करतात. माझी पण एकुलती एक बायको देवासमोर सांगते, एवढा प्रेम भांडली तरी अगदी चहाच्या खारोत नाही होईल बघा. पूर्वी ती लग्न काय होतो,
पण आता बघा काय झालं, तुम्ही लगीन जरी करून जर झाला तरी एका गावात त्या पोरी खूप जावतो म्हणजे अख्खो गाव जायतो नाही गे, किती जर दिले होते पोरगी बघू हा म्हणजे अख्खो गाव जायचो आणि ते म्हातारे बिचारे काय करायचे, प्रश्न उत्तर विचारायचे. असं आमच्या नानग्याचं लगीन होत नव्हतं. नानग्या घेऊन गेला एका गावात आणि एका घरात गेला, त्या 3 चुलत्यांचो 3 पोरी पांढरं फटफटीत लाईन उभे राहिलो. नानवा आमचो काळो ठीक करू पांढरं फटफटीत 3 चुलत्यांचो 3 पोरी बघितल्यावर नानवाचा काळो व म्हणता आज कामच झाला. आज म्हणे तिघापैकी या खायचा तरी पोर गावताला मला. आणि गावातली गेलेली म्हातारी शितारी ती आपले प्रश्न उत्तर सुरुवात केली. पोरी तुझं नाव काय? पोरी नाव विचारल्यावर आव साडली. आव म्हणता पोरीचं नाव सकला. तेव्हाशी नाव होती रे की सकला, गंगला, यसला, जोतला, तशी तेव्हा नाव होती. त्याला दुसरा प्रश्न विचारला, पोरी तुझं शिक्षण काय? आता शिक्षण विचारल्यावर बापूस आडवून गेलो. बापूस म्हणता पोरीचं शिक्षण LLMP लटक लटकचे मॅट्रिक पास कसा तरी झालेला. हो बुवांचं आमचं शिक्षण तसं जा बुवा पण LLMP होते. आणि माझं शिक्षण म्हणजे माका सकाळी आहोत बापूस माझं सोडून घ्यायचे शाळेत आणि दुपारी कंटाळून अख्खी शाळा मला दुपारी घराकडे आम्ही सोडायची. असं आमचं शिक्षण. त्यामुळे काय झाला बाबा. नानगो म्हणता तुमचे प्रश्न पास झाले. मी म्हणालो खायचा पोर पास केले तर मी तुला सांगतोय. अरे म्हटला ग म्हटला एकदा विचारलं आऊस उत्तर देता, एकदा विचारलं बापूस उत्तर देता. म्हटला पोरा बोलत नाही. पोरांका बोलती कर नाही तर तुझी अडचण होईल म्हणालो. जर मुखी जर लावली तर काय कपाळ कर संसार करशील तिच्या बरोबर. काय मागात तत्व कळवत नाही, काय बोलात तत्व कळवत नाही. तसं नानगो शांत झालो जाग्यारी लोक. पाहुण्यांका म्हटला पाहुण्यांका सांगितलं पाहुण्यानं म्हणालो तिघापैकी एक मार पसंत करा एवढा 100%. पण निर्णय म्हटला दुपारी आमका जेवण वाढा, जेवल्यानंतर पटकन म्हणता तुमचा निर्णय सांगतो खायला पोर पास का लागतात. आणि झाला हो पाहुण्याने पण काय झाला काय गडबडीत खायच्या वेळेस 12:30 वाजता जेवण घेतला. जेवण वाढला की आपण सुरुवात केली भुरभरून खाऊची नाही काय मालवणी मालू हा काय आमटी झाली हा एवढा मात्र बोललो. तेव्हा शब्द एवढा बोलल्यावर त्या तिघातला या कवर पचाकला. होय होय आमची चांगली होईत नाही तर काय ते का फोडणी किती या कामाला. आता त्या पोरा फोडणी देताना जिरा मोहरी टाकून दुसरा पोर म्हणतात तिने मदत केली असं का म्हणता होय हा आपलीच लाल करता मी खेळा नको त्याच्यापासून तर होय होय तू जिया मोहरी टाकी म्हणून काय झालं त्याच्यात जिया मोहरी मी टाकी होय तू फोडणी दिया म्हणून काय झालं त्याच्यात जिया मोहरी टाकून मी ये उतर तवसर नांदग्या तो घालतो बुवा म्हणतात चल म्हणतात जाय का थांबून लोक नाही. तो नांदग्याची मांडी लावली. नांदग्या म्हटलं थांब दोन संपली. तिसरा मधल्या दारात उभा होता या. तेव्हा शब्द सांगतो बोम काहीतरी हो पाण्याचा तांब्यो हातात घेऊन मधल्या दारात पुतूरच्या दारात मधल्या उभा होता. नांदग्या म्हटलं ही दोन संपली ताई ह्या काढून खाली ही दोघा किचळा ह्या पचाकल्याकडे त्या कसा मारला. ही पचाकल्यामुळे त्या पुतूर मधल्या दारात आरडला अबो मला एक संगे बोलू नको मी काय बोले ना नानगो धरसून दूर पळालो. देवाची पण सांगते की औषध अजून लग्न होत नाही अशी परिस्थिती. आणि आजकालचे विषय ते म्हणून बघा. आणि या ठिकाणी गजर सादर करू आपण तर जास्ती जर पूर्ण भारी घ्यायचं आणि देवाची गाडी त्याच्यानंतर पुन्हा माझी गाडी त्यावेळी डायरेक्ट आपण गजर सुरुवात करूया. तर आपण नेहमी बघा आईची स्तुती करतो नाही का. प्रत्येक ठिकाणी आई आई आणि आई नाही काय. श्यामची आई सानेगुरूंनी श्यामची आई पुस्तक लिहिलं पण श्यामचा बाप नाही लिहिला ही कधी कुठेतरी शोकांतिका नाही. यशोदेचा कान्हा देवकीचा कान्हा असं म्हणता म्हणता ज्या यमुना नदीच्या डोहातून त्या श्रीकृष्णाला पैलगिरी करणारा बाप वसुदेव तुम्ही आम्ही विसरलो ही शोकांतिका आहे. अरे पुत्र वियोगाने आपण म्हणतो ना कौशल्याचा रामबाई कौशल्याचा राम कौशल्याचा राम करता करता पुत्र वियोगाने ज्याने प्राण सोडला तो राजा दशरथ तो बाप आपण विसरलो नाही का. आपल्याला प्रत्येक ठिकाणी माहित आहे आई आई आपण म्हणतोय आई म्हणतोय खरंच आहे आई आणि वडील दोन्ही दैवत आहेत. पण बापूस विलन म्हणून आज जिरासमोर उभा त्याचा एकमेव कारण म्हणजे आऊस. तर लहानपणापासून काय करता रे पोरा इकडे जाऊ नको बापूस मारी रे पोरा ह्या खाऊ नको बापूस मारी त्या खाऊ नको बापूस मारी असा मारीत करून तुम्ही
तुम्ही काय केला जिला पट्टा कापूस माझं घरून तरी मिळलं नाही काय असं जिला पट्टा झोपणाऱ्याने व्यवस्थित झोपा कुठे पडू शकतात त्यामुळे आई कुठेतरी मागे पडली बघा आईने बाप कुठेतरी मागे पडत गेला नाही का श्यामच्या गुरुजीने बाप नाही लिहिला आज ग्रंथ पुराणामध्ये आईने दाखवले गेले पिक्चर सिनेमामध्ये सिरियल मध्ये आई दाखवली आहे पण बाप कुठेतरी बेवडा दारू पिणारा असं दाखवलंय विलन दाखवलंय नाही काय कारण सकाळी उठून बाळाला डब्यासाठी विचारणारी बाळा तुला काय पाहिजे चपाती भाजी पोळी काय पाहिजे हे विचारणारी आई आपल्याला दिसली पण आयुष्यभराच्या जेवणाची सोय करणारा बाप तुम्ही आम्ही विसरलो ही शोकांती काय बघा एखाद्या मुलीचं एखाद्या मुलाचं जर लग्न होत नसेल ना तर चुलीच्या घरात जाऊन ढसा रडणारी तुम्ही आम्ही आई पाहिली पण त्याच मुलीच्या संसारासाठी गावोगावीचे उमरे जिजवणारा बाप तुम्ही आम्ही विसरलो ही शोकांती काय नाही का म्हणून याच आधारावरती कारण जिजाऊचा शिवगा असं म्हणत पूर्ण आयुष्य स्वतःच्या कुटुंबासाठी त्याग केलेला बाप शहाजी तुम्ही आम्ही विसरलो ही शोकांती काय म्हणून आजचा विषय चांगला निवडला आहे बाप आई आपल्या सगळ्यांना माहित आहे कारण छोटी मोठी संकट असली की प्रत्येकाला आई आठवते पण एखादं मोठं संकट आलं तर बाप आठवल्याशिवाय राहणार नाही आणि या बाप विषयावरती आज हा व्हिडिओ सादर करतो कारण बाप कसा होता बाप आपल्यासाठी काय आहे ते या गजराच्या विषयातून मानतो बघा नाही कळला तुला बाप नाही कळला तुला बाप झाला बाप नाही संकटातून मोठी जीवन सुखरूपपणे बाहेर काढ कारण बाळाचा पण हा शब्द बघा ज्यावेळी बाळाचा जन्म होतो त्यावेळी आईच्या जीवाला धोका असतो बघा आईचा पुन्हा जन्म असतो नाही का आणि या काळामध्ये परमेश्वराजवळ साकडा घालून परमेश्वराची प्रार्थना करणारा बाप तुम्ही आम्ही विसरलो कारण बाप काय सांगतो परमेश्वरा या माझ्या दोन्ही जीवांना यातून सुखरूपपणे बाहेर काढ आता भगिनी ब्रह्मदेवाची वेळ कोणाला नाही मिळत लक्षात ठेवा पूर्वी तसं होतं आजचे जन्म केलेले पूर्वी जन्म असेल एका तो सड्यार होता कोण गोट्या जन्मा किलो कोण घरात जन्मा किलो कोण बावड्या जन्मा किलो असे जन्म जेव्हा व्हायचं का नाही का कारण तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत ती बाई काम करत राहायची नाही काय आता नवऱ्याक समजला मास बायको दिवस गेले औषिक सांगणार ए आई आजपासून तिला काय कामाला लावू नकोस ही नाजूक अवस्थेत आहे मग ती भेट देतात का हो ती का भेट देतात आता ते पूर्वीचे लोक रामायण बघायचे रामायण महाभारत बघायचे नाही का त्यावेळी ते संस्कारी तिला जन्माला यायची आता टीव्ही सिरियल अगदी संध्याकाळपर्यंत आहोस ती सासू असतात ती सगळा करून थकता हो बिचारी आणि भवान समाजला पास बायकोच्या पोटात चूक लागला भवान बोलवला रिक्षा घेतली ओला बोलवला आणि हॉस्पिटलात ऍडमिट हॉस्पिटलात गेल्यावर डॉक्टर म्हणतात थोडीशी अडकं ना मग सिझरिंग ऐकला सिझरिंग केल्यावर सगळं आता झाल्यावर
ती नर्स येणार हात भेट धुवून सगळे. जर 11 तो जन्म असलो तर त्या ह्याच्यावर 12 तो टाइम मिळणार. ते 12 वाजवणार त्याच्या कुंडली. म्हणजे ब्रह्मदेवाची वेळ कोणाला मिळाली नाही. मग पत्रिका काढून काय उपयोग? लगीन जेव्हा चिरवाचं लगीन करतात पत्रिका काढतात. काय उपयोग नाही पत्रिका. आमची काही लागत नाही आमची आपली लग्नात खय झाली पत्रिका बघू तरी आमच्या संसारात सुखरूप चालत नाही काय. म्हणून म्हणते बघा हा भाग कसा असतो. चॅलेंज दिले मला की बुवा आवाज लावून दाखवा असा. पण बुवा तुमचं चॅलेंज मी आज नाही घेत. कारण तुम्ही आज कितीतरी पटीने माझ्यापेक्षा मोठे आहेत. मी आवाज लावून काय नाही ते पण त्या ठिकाणी तुमचं पराभव पण होणार बुवा. आणि हे मला कुठेतरी शक्य नाही होणार ते. कारण मी आवाज लावू शकतो. तू माझ्या वयाचा जर एखादा बुवा असता तर ते शक्य झाले काय. आपल्या वडीलधाऱ्या माणसांना कसा आदर द्यायचा हे बुवा आम्ही शिकलो. त्यामुळे तुमचं चॅलेंज मी आजच्या दिवशी तरी घेत नाही. लक्षात ठेवा. कुटुंबाच्या समोर कधी कोणी रडताना बघितला नाही बघितला. बाप एका दिवशी रडतो. कधी ज्यावेळी 20-22 वर्ष आपल्या पोटचा गोळा
आपल्या मुलीची ज्यावेळी पाठवणी करत असतो त्यावेळी खोली बंद करून ढसाढसा बाप रडणारा आपण बघितला नाही का? मुलीच्या लग्नात एकटा उपाशी राहणारा तो म्हणजे बाप असतो. बापाला आपल्या मुलाबाळांसाठी नको नको ते हवे नको ते सगळे हौस होऊन सगळे लाड पुरवतो. भले एखादा बाप जरी मोलमजुरी करणारा असला तरी आपल्या बाळाचे सगळे हौस पुरवत असतो. असा बाप तुम्ही आम्ही विसरत चाललो का? म्हणून म्हणतो सुरुवातीला तो वेळ झाला होता आणि आता वाजलं पावणे नाही, भारूड बाकी आहे. त्याच्यानंतर बुवांची वारी बुवा भारूड घेणार आहे. त्यामुळे आज या ठिकाणी जागेवरती 5 वाजतात एवढं नक्की. पण जोपर्यंत तुम्ही कंटाळत नाही तोपर्यंत बुवांकडे गाडी घेऊन नक्कीच भारूड मी घेणार आहे. भारूड झाल्यानंतर बुवांकडे गाडी घेऊन अभंग घेतो. आज या ठिकाणी आल्यावर आपले आदेश रावळे यांनी फरमाईश केली की बुवा सोडण्याचा दिवस अभंग होऊन जाऊ नक्कीच.
पहिली भवानी मुलं आम्हाची या स्कूलचे 200 रुपयाचं पारितोषिक होण्यासाठी आले. मला खरंच सुद्धा तो आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद. म्हणजे लक्षात घ्या, बक्षीसचा नका देऊ. बक्षीसाची काय संबंध आहे, फक्त जे काय आवडेल तुम्ही ते टाळ्यांचा प्रतिसाद दिला तरी खूप आमच्यासाठी आहे. कारण तुमच्या टाळ्या म्हणजे आमच्यासाठी आशीर्वाद आहे. पण हे आशीर्वाद देऊ विसरू नको. ऐकलं पण खरोखर बघा, मला वाटतं भैरी भवानी तूच म्हणजे ठीक आहे. अरे माका दिसतं तुझा पण तुझं वेगळा असतो. कारण 18 वर्षांची 18 माता त्याच्यात तुझा पण चुकू शकता. पण माका दिसतोस तू आज म्हणजे अंग धरताना तू एकटीच दिसतोस. हरून होतो छोटस हरून कारण हरी म्हणजे कसा वाघ सगळा दिसतो. कारण पहिला म्हणलं त्या ठिकाणी आहे ना, त्या ठिकाणी बुवा लोकांना खूप काही गोष्टी म्हणजे भजनच वेगळ्या परिस्थितीत होतं त्या ठिकाणी. कारण काही गोष्टी सांगायच्या असतात कारण त्यांचा प्रतिसाद त्या गोष्टीला येत असतो. लक्षात ठेवा, आपण पुरुष म्हणजे काय गावाकडे आपण प्रत्येक ठिकाणी 12 ऐकायला जातो. त्यामुळे त्यांना माहित असतं आत्ता बुवा काय बोलतो, तुमका काय मागून माझी माहित नसतं. त्यामुळे तुमच्यासाठी ही सेवा असताना आज खरोखर आज भैरी भवानीच्या मंदिरात आज तिची भजन सेवा करण्याची संधी मिळते. कारण ह्या मी कित्या म्हणतोय तुला की मी गेलो तिथून प्रत्येक मागा गेलो. ज्या आरती त्या बहिणी भावाने कौन मागा दिला ना त्या आरती ती हवी येऊन बसणार म्हणजे बसणारच. मग कोण किती तो सुद्धा येऊन चॅलेंज ठेवते आपल्याला फरक पडत नाही. कारण अरे साक्षात परमेश्वर माझ्यासोबत आहे. हा काही झालं नाही. आणि म्हाताऱ्यांना बोलून काय चालत खरं तर म्हाताऱ्या नस करून घेतला 52 वर्षाचा माणूस आहे. आता काय मग आपण पापाच्या झाली किती व्हायचा. त्याच्यामुळे ह्या माणसाची बोलत शकत नाही. कारण ज्या अर्थी त्या माणसाचे चरण पकडले त्या अर्थी तो माझा गुरु झालो. ज्या अर्थी माझा गुरु त्या गुरु जर मी बडबडलं काटा म्हणजे ते म्हणतात चामडा सोडून टाकेल गुरु. हिंमत चामड्या घात लावा. जनता तुमची निर्णय घेत आणि माझ्यासोबत आली भैरी भवानी तिका घाबरा आली. माझ्या चामड्या घात लागेपर्यंत बुवा इथं धमकीने हे देणं सोडून द्यावं. कारण मी तुमचं काय केलं मग तुमच्या हिशात आहे का आधी मला सांगा. तुमची माझी वेळेवरची भानगड नाही ना, सोडून द्यावाला. चामडा म्हणता सोडून तू सोडी बरे तुका मागा पप्पा उभा करायचा नाही आधीच सांगते. इसून इलो 7-8 वेळा इसून येईपर्यंत सांगत पप्पा उठणार नाही उभा करू नका. म्हणजे आमच्याकडे देवळात काय करतात आपल्याकडे पण तसंच. म्हणजे सगळे जमले ना की त्या पोरी सांगतो गो उभा राहू पाया बिया पडून लावतात. तसे जिल्ह्यात मध्ये तू बरोबर जरा नमस्कार सर गावाला का ते लगीन करायचं बघू ना गाडी माणूस छोटस बाहेर होतो.